गेल्या वर्षी पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे 3 वर्षाच्या दुष्टचक्रातून मराठवाड्याची सुटका झाली होती। मात्र यंदा पुन्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ अडकण्याची चिन्ह दिसतायत। राज्यातल्या 104 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 ते 100% कमी पाऊस झालाय। काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवल्यामुळे खरीपाचा हंगाम बळीराजाच्या हातातून गेल्याचं स्पष्ट झालंय। सर्वात आधी झी 24 तासनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये जाऊन वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। कापूस, मका आणि खरीपातली इतर कडधान्याची पिकं जवळपास हातातून गेली आहेत। आता पावसानं हजेरी लावली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, मात्र त्याचा खरीपाच्या पिकांना कोणताही लाभ होणार नाही। जसजशी पिकं करपू लागली आहेत तसतसं दुष्काळाचे संकेत मिळत आहेत। आणि या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। 30 ते 40 दिवस मराठवाड्यात कुठंच पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळे मराठवाडा पुन्हा एकदा मोठ्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे की काय असा प्रश्न पडतोय। मी तुम्हाला जी पिकं दाखवतोय जवळपास मराठवाड्यात सगळीकडेच अशी अवस्था झाली आहे। हे मक्याचं पीक आहे। या महिन्यात हे पीक 5 फुटांपेक्षा जास्त वाढायला हवं होतं आणि त्याला कणीस सुद्धा लागायला हवं होतं आणि येत्या 2 ते 3 दिवसात ते कणीस काढण्यात सुद्धा येणार होतं। मात्र पावसानं दडी मारली आणि आपण पाहू शकतोय या पिकांची वाढ खुंटली। 1.5 ते 2 फूट ही पिकं झाली ती सुद्धा आता पूर्णतः वाढायला लागली। म्हणजे आता पाऊस जरी आला तरी या पिकांना जीवदान मिळणार नाही। ही पिकं पूर्णतः आता वाया गेली आहे। शेतकऱ्याला हा मोठा फटका बसलाय। औरंगाबाद तालुक्यातली जी ही अवस्था आहे जवळपास अशीच अवस्था पूर्ण जिल्ह्यात आहे आणि जवळपास मराठवाड्यात सुद्धा आहे। मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर आता पिकं पावसाअभावी वाया जात आहे। जणू शेतकऱ्यांच्या हातचा खरीप हंगाम आता पूर्ण वाया जाण्याच्याच तयारीत आहेत। 70% जास्त पिकं वाया जात आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना हे मोठं नुकसान सोसावं लागणार आहे। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया। 40 ते 45 दिवस झालेले सर, तेव्हापासून पाऊस नाहीये। त्यावेळेस आता हे पिकं आम्हाला जवळपास आता मक्याची कंदड मोठं झाले असते, पण आता ते काही होऊ शकत नाही। काहून आता एक तर ढोराला बी घालता येत नाही, काहून त्याच्यात आम्ही औषध टाकलेलं आहे। त्याच्यामुळे आता त्याला काढून बाजूला वळणावर फेकणे। आता त्याला घातले ते किराळ लागते ढोराला, त्याच्यामुळे आता एक ढोराच्या कामाचं नाही आणि आमच्याही कामाचं नाही। आता सध्या तुमचा खरीप पूर्ण वायाच गेला का? 100% वाया गेलेला आहे। कारण मक्याचं पीक सेवन 30 दिवसाचं असतं, आज 60 दिवसाचं असतं। ते 45 दिवस झालेले, 15 दिवसामध्ये मका काढल्या जाते। मक्याची अवस्था खूप गंभीर झालेली। म्हणजे आता हे सगळं काढून तुम्हाला रब्बीसाठीची तयारी करावी लागेल। 100% करावं लागलं, कारण रब्बी म्हणजे जेवढी पेरली जेवढीच येणार, आता काही राहिलंच नाही ना। आणि गंभीर परिस्थिती झाली, पाणी नाही, पिण्याचा प्रश्न गंभीर आहे, जनावरांना चारा नाही आणि पिण्याचा प्रश्न खूप भयानक झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे की किती गंभीर स्थिती मराठवाड्यामध्ये आहे। पुन्हा एकदा मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला जातोय का, अशी स्थिती निर्माण झाली आहे? विभागीय आयुक्तांनी, कृषी विभागानं काय उपाययोजना केल्यात का? कोणाचं लक्ष जातंय का मराठवाड्यातल्या दुष्काळाकडे? गिरीश, खरंच मराठवाड्यातली स्थिती खूप जास्त भीषण आहे असं म्हणावं लागेल। सरासरीच्या फक्त 31% आतापर्यंत पाऊस पडलाय आणि 4,60,000 हेक्टरवरचं पीक पावसाअभावी आता जळून जाण्याच्या परिस्थितीत आहेत। नुकताच आपण मका पाहिला, आता मी यावेळेस एका कपाशीच्या शेतात आहे। या कपाशीच्या शेतातली मी तुम्हाला अवस्था दाखवतोय। ही कपाशीची झाडं आहे। यावेळेस या झाडांची उंची कमरेपर्यंत म्हणजे किमान 4 फूट असायला हवी होती आणि त्याला जी बोंड लागली त्यातनं कदाचित कापूस बाहेर येईल अशी अवस्था असायला हवी होती। मात्र पावसानं पाठ फिरवली आणि आपण बघू शकतोय पिकांची वाढ पूर्णतः खुंटली आहे। ही झाडं अजूनही जमिनीलाच धरून आहे, अगदी 1 फुटापर्यंत सुद्धा ही झाडं पोहोचली नाही। आता जरी पाऊस आला तरी सुद्धा या पिकांना जीवदान मिळणार नाहीये। शेतकरी खरीपात लावतो ती ही पिकं आहे आणि ही पिकं आता पावसाअभावी पूर्णतः वाया गेलेली आहे। शेतकऱ्याचं हे मोठं नुकसान आहे। औरंगाबाद जिल्ह्यातलीच फक्त ही अवस्था नाही आहे, तर मराठवाड्यात सगळीचकडे अशीच अवस्था पाहायला मिळते। शेतं पूर्णतः जळून गेलेली आहे। जी काही मका, कपाशी, जी काही कडधान्य शेतकऱ्यांनी शेतात लावली होती ती कडधान्य पूर्णतः जळून गेली आहे आणि शेतकऱ्यांना एक मोठं नुकसान सहन करावं लागतंय। नजर जाईल आपली तोपर्यंत आपण पाहू शकतोय की पिकांची वाढ खुंटलेली आहे। या कपाशीच्या मागे मका आहे तो सुद्धा जळून गेलाय आणि 5 ते 7 एकरचा हा पूर्ण जो भाग आहे हा पूर्णतः आता काही दिवसांमध्ये उखडून टाकावा लागणार आहे, तरच या ठिकाणी रब्बीची तयारी करता येईल।
खरं तर गेली 3 वर्ष दुष्काळ आणि त्यानंतर गेलं चांगलं वर्ष आणि पुन्हा दुष्काळाची भीती, यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आपल्यासोबत शेतकरी आहे, विचारूया. तुमचं शेत आहे, पूर्णतः पिकं वाळून गेलेली आहे. काय आता नियोजन, काय सांगाल? आता काही नाही, पाऊस आला तर ज्वारी येऊ शकते एखाद्या वेळेस. पाऊस जर नाही आला तर मग हे पण गेलं आणि पुढची पिकं पण गेली. बरं, किती खर्च आला होता हे सगळं आणि किती नुकसान झालंय तुमचं? एकरी 10,000च्या पुढे जवळपास. बरं, 30-40,000 रुपये आमचं नुकसान झालं आतापर्यंत, खर्च झालेला आहे. काय अवस्था आहे तुमची, काय सांगाल? काय आता पाऊस आला तर पुढची ज्वारी बिन येण्याची शक्यता नाही. पाऊस नाही आला तर हे सगळं पाऊस आला नाही आणि मोठं नुकसान सहन करावं लागलं. सहन करणं जे आता हे सरकारने सरकारनं काहीतरी याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई काही द्यायला पाहिजे यार. आपण बघतोय शेतकऱ्याची ही अवस्था, पूर्णतः पीक वाया जाण्याच्या तयारीत आहे. या सगळ्या परिस्थितीत जो पेरणीसाठीचा खर्च केला होता तो सुद्धा आता पूर्णतः वाया गेलेला आहे. खरं तर सुरुवातीला शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पैसे जमवले ते कसं बेसं जमवून शेतकऱ्यानं पेरणी केली होती, मात्र आता केलेली पेरणी वाया जाणार आणि पुन्हा रब्बीसाठी पेरणी करावी लागणार. म्हणजे ही पिकं काढून टाकण्याचा खर्च आणि त्यानंतर रब्बीसाठी पुन्हा शेत तयार करण्याचा खर्च आणि पुन्हा पेरणीसाठी लागणारं बी बियाणं, हेच नुकसान भरून निघत नाही तर पुढच्या खर्चाची तजवीज कशी करावी हा सुद्धा शेतकऱ्याला प्रश्न पडलाय. नक्कीच विशाल, पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळलेलं आहे आणि या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं त्यासाठी आता सरकारने देखील थोडासा मदतीचा हात दिला पाहिजे. आता सगळी आशा ही रब्बी हंगामाकडे असणार आहे. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. पुढील बातमीकडे. मराठवाड्यात आतापर्यंत 75% कमी पाऊस झाला असून ऑगस्टमध्ये केवळ 5% पाऊस झाल्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून योग्य ती काळजी घेतली जात असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधान परिषदेमध्ये दिली. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, शेतमालाचे पडलेले भाव आणि दुष्काळाच्या छायेमुळे मराठवाड्यातले शेतकरी हवालदिल झालेत. या संदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की अत्यल्प पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन स्तरावर पावलं उचलली जात आहेत. यंदा सुमारे 60 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचं त्यांनी सांगितलंय. ज्यांचं सोयाबीन जळालंय, ज्यांचा मूग जळालाय, ज्यांचं उडीद जळालंय, सभापती महोदय, जर आणखीन 3 दिवस पाऊस मराठवाड्यात आला नाही, या वर्षी बहुसंख्य कापसाचा पेरा होता, ते कापसाचं पीक सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी पूर्णपणाने जळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे पुन्हा एकदा मराठवाड्यातला आणि विदर्भातला शेतकरी सभापती महोदय उघड्यावर आल्याशिवाय राहणार नाही. उद्या पुन्हा कर्जमाफीचा विषय येईल. शेतकऱ्याकडे बघायचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे सभापती महोदय. म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आता सरकारकडे सभापती महोदय प्रत्येक महाराष्ट्रातल्या तालुक्याच्या पर्जन्यमान जे आहे पाऊस किती पडला याच्या नोंदी आहेत. जर त्या नोंदी असतील सभापती महोदय, आणि आज जर मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मागच्या वर्षी आजच्या तारखेला जेवढा पाऊस पडला त्याच्या 35% जर पाऊस पडला असेल सभापती महोदय, तर त्या बाबतीमध्ये सरकारला आज या 97च्या उत्तरामध्ये निर्णय घ्यावा लागेल. सभापती महोदय, तुम्ही पंचनामा करण्याची जर घोषणा करा. आज मराठवाड्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळं 75% सुद्धा कमी पाऊस झाल्यामुळं पिकावरती ताण आलेला आहे. ही बाब निश्चितच खरी आहे. औरंगाबाद विभागामध्ये जून जुलैमध्ये 69% पाऊस झाला आणि ऑगस्टमध्ये फक्त 5.4% झालेला आहे. जालनामध्ये 77% झालेला आहे आणि ऑगस्टमध्ये 5.2% झालेला आहे. ऑगस्ट म्हणजे जो 35 ते 40 दिवसामध्ये पाऊस सरासरी फार कमी झालेला आहे. त्यामुळं पिकांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण आलेला आहे आणि निश्चितपणानं जर याच्यामध्ये पर्जन्यमानाला जर लाभला किंवा पाऊस येण्याला वेळ झाला तर या बाबतीमध्ये निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून काळजी घेतली जाईल. परंतु मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये पाऊस कमी झालेली ही गोष्ट खरी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.